थोड़ा आवाज करो।
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु पडे देह भाव पुरवी वासना अंती ते आपणा पासी जावे मागे पुढे उभा राहे संभाळती आली आघात निवाडया योगक्षमत्याचे जाणे जड भारी वाट जावे कर धरोनिया तुका म्हणे नाही विश्वास जामनी आहावे पुराणी विचारुनी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देवो सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु हा साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडतो पती काळी आपण असावे जवळी आता माझ्या भावा अंतरा देवा आले भागात एकतो तुझेच नाम उच्चारतो द्रढ माझे मन ठेवावे चरणी बांधून आले भागात एकतो तुझेच नाम उच्चारतो तुका म्हणे वाटे नको भूतो देव फाटे आले भागात एकतो तुझेच नाम उच्चारतो ओम नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा
अभंग जगद्वंदे जगद्गुरु देहू निवासी संत तुकाराम महाराज यांचा आहे. प्रत्येक कारणाशिवाय कार्य घडत नाही, काहीतरी कार्य असल्याशिवाय मानवी जीव एकत्र येत नाही. तर कार्य काय सहज आमचे गुरुवर्य बालाभाऊ बंजर यांच्या मनामध्ये कल्पना आली कांदापूरला याचं भागवत करू आणि त्या निमित्ताने तो संकल्प त्यांचा पूर्ण करण्यासाठी आपण सर्वजण इथं त्या निमित्ताने जमलेलो आहोत. तर तुकोबारायाचा अभंग घेतलेला आहे. सरळ सरळ अभंगाचा भावार्थ माझ्या विठोबाचा कैसा प्रेम व्हावं आणि आपणच देव होय करू. तुकोबाराय म्हणतात माझा विठोबा माझ्यावर किती प्रेम करतो, भगवंत माझ्यावर किती प्रेम करतो. मी गुरु शोधत होतो माझ्यासाठी, माझा पंढरीनाथ माझ्यासाठी माझा गुरु झाला आणि गुरु होऊन काय केलं तर माझ्या मनामध्ये जी इच्छा आकांक्षा प्राप्त झाली ती माझ्या सद्गुरूंनी गुरु होऊन पूर्ण केली. पडिय देहभाव पुरवी वासना, ज्या बी वासना माझ्या उत्पन्न झाल्या त्या माझ्या सद्गुरूंनी पूर्ण केल्या. एवढा माझा पंढरीचा पांडुरंग दयाळू आहे आणि त्या माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणच देव होय करू. पडिय देहभाव पुरवी वासना आणि त्या आपणापासून यावे. एवढंच नाही तर माझ्या माग आणि पुढं अखंड माझ्या आयुष्यामध्ये उभा आहे तो, मागे पुढे उभा राहील सांभाळती आणि माझ्यावरती कितीही संकट येत्या किती आघात येत्या तो निवारायला तयारच आहे. योगक्षेम त्याचे जाणे जड भारी वाट दावी कर धरून या. आता आपण प्रत्येक जीव हा अनुग्रह व्हायच्या आधी अनेक मार्गाने गेलेलो होतो. सद्गुरू भेटायच्या आधी प्रत्येकाचा योगक्षेम आणि जाणे जिने फार जड होतं. कोणालाच माहित नव्हतं आपण इथपर्यंत येऊ. तुकोबाराय म्हणजे माझंही तसं चालू होतं. योगक्षेम त्याचे जाणे जड भारी आणि वाट दावी कर. पण माझ्या विठोबानी माझ्या सद्गुरूंनी माझं बोट धरलं आणि मला रस्ता दाखवला. आपल्यालाही आपल्या सद्गुरूंनी आपलं काय पुण्य माहित नाहीये पण पुण्याशिवाय तर सद्गुरू भेटले नाही, भेटणार म्हणजे भेटणं अशक्यच आहे. तुकोबाराय शेवटच्या चरणात सांगतात की मी जे सांगतोय ते जर तुम्हाला भरोसा बसत नसेल, तुम्हाला जर विश्वास नसेल तर माझ्या आधी संत होऊन गेले, त्यांनी पुराणे करून ठेवले. परमार्थामध्ये जो प्रत्येक साधू संतांना अनुभव आलाय तो सर्वांना सारखाच आलाय. त्याच्यामुळे आजही परमार्थाचा अनुभव काही वेगळा नाही. जो ज्ञानोबा तुकोबाला आला तोच अनुभव तुम्हाला आम्हाला परमार्थामध्ये यायला पाहिजे. पण असं होत नाही. म्हणून तुकोबाराय म्हणजे जर तुम्हाला विश्वास नसेल तर पुराणाला विचारून पहा. काय पुराणाला विचारायचंय? परमार्थ म्हणजे काय? मी आलो कुठून आणि मला जायचंय कुठं या गोष्टीचा फैसला झाला पाहिजे. या जागेवरती उभा राहावं. आणि कीर्तन प्रवचन याला आपण परमार्थ समजतो. पण कीर्तन प्रवचन परमार्थ नसून ही एक भगवंताच्या नामाची भगवंत घ्या म्हणून एक दौंडी आहे. पण ती दौंडी आहे असं न समजता आपण त्याला परमार्थ समजतो आणि त्यामुळे सगळा गोळ होतो. आता आपण आलो होतो ज्ञानोबा माऊली म्हणले कोणाचा हा देह, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा आणि आत्मा त्याचा तोची जाणे. माऊली म्हणताय आपण कुठून आलो, आपलं नाव काय माहितीये का? कोणाला आपलं काय नाव आहे?
सांगा माहिती असेल तर. सोह माझे नाव ब्रह्मपुरी आलो, सोह माझे नाव ब्रह्मपुरी आलो, जगी विस्तारलो माझा मीचे बारे, जगी विस्तारलो माझा मीचे. ज्ञानोबा माऊली अभंगामध्ये सांगितलंय आपल्याला आपण कुठून आलो. हा फक्त आत्म्यालाच माहिती आहे, पण आपल्याला माहिती आहे का आपला आत्मा. आपण तर देहालाच मी म्हणतो, आपण आपल्या देहालाच म्हणतो ना मी प्रत्येकाला, मी तू मी तू मी तू मी तू. पण हा मी आणि तू काय प्रकार आहे, आणि मी तू याचा मेळ कसा लागायचा. ज्ञानोबा माऊली म्हणतात कोणाचे घर, हा देह कोणाचा आणि आत्माराम त्याचा तुमची जाणे. पुढच्या चरणात सांगितलंय मी आणि तू, मी तू हा विचार विवेक शोधावा. विवेकामध्ये जाऊन शोधायचा आहे, पण विवेकामध्ये जायचं कसं हे सांगत कोण. विवेकामध्ये कसं जायचं. पण तुकोबारायाला ज्ञानोबारायाचा ज्ञानेश्वरीचे तुकोबारायाने असं म्हणतात 1000 पारायणे केले होते. ज्ञानोबारायाचे अनेक ग्रंथ वाचले तुकोबारायाने, आणि तुकोबारायाला पडलेले प्रश्न येते की ज्ञानोबारायाने सांगितलं जे पाठीमागे संत होऊन गेले त्यांनी सांगितलं हे हा देह माझा नाही, काहीच माझं नाही का, आणि मी तू आहे मी कोण करावा विचार. मी तो हा विचार विवेक शोधावा आणि गोविंदा माधव याचा देईल. गोविंदा बी या देहामध्ये, माधव बी या देहामध्ये. तुकोबारायाला पडले प्रश्न आणि त्यांचं मन असं उन्मन अवस्थेमध्ये गेलं की मला हे कोण सांगत, आणि कोणालाही विचार सुटलेला असते की ज्ञानोबारायाने सांगितलंय जर मी आणि तू हे जर कळालं, मी कोण आणि तू कोण, तरच माणसाचा उद्धार होतोय. मग मला सांगा तरी कोण. तुकोबाराया म्हणाले तो संत भेटल, तो महाराज भेटल, कोणालाही विचारायला लागले माझा उद्धार कसा होईल सांगा.
मायबाप साधू संत सांगा, माझ्या ज्ञानोबा माऊलीने तर ग्रंथामध्ये देऊन ठेवले मी आणि तू, मी आलोय कुठून, मी जाणार आहे कुठं, मला माझा उद्धार करून घ्यायचा आहे. आणि माझा उद्धार होईल कसा? जो संत भेटल, जो साधू संत भेटल, जो महाराज भेटल, त्याला विचार सुटले की सांगा माझा उद्धार कसा होईल, माझा उद्धार कसा होईल. तुकोबारायाला त्यांच्या प्रश्नाचं उत्तर समाधान भेटतच नव्हतं. मग तुकोबाराया भामचंद्र, घोरवडा, भंडारा या ठिकाणी असं म्हणतात त्या आंदोलनाच्या आधीपासून जायचे. त्यांना लोकांचं आवडायचं नाही, लोकांमध्ये जायला त्यांना आवडतच नव्हतं. तुकोबारायाला ते ज्ञानोबा माऊलीचे ग्रंथ वाचले आणि त्यांच्या डोक्यामध्ये फक्त एकच माझा उद्धार कसा होईल. आणि शेवटी त्यांची एवढी तळमळ पाहून साक्षात पंढरीच्या पांडुरंगाने त्यांची तळमळ पाहून अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये माझ्या विठोबाचा ऐसा प्रेम भाव आपणची देव होईल. एवढी तुकोबारायाची तळमळ पाहून साक्षात पंढरीच्या पांडुरंगाने त्यांच्यावर कृपा केली. आपणही कुठं ना कुठं परमात्माविषयी, साधू संतांविषयी, स्वतःविषयी तळमळ दाखवली नाही आपल्याला कळाली, पण तळमळ दाखवल्याशिवाय आयुष्यामध्ये सद्गुरू येणं अशक्य आहे. प्रत्येक इथे बसलेला जीव ज्यांचा अनुभव झालेला आहे, तळमळीशिवाय त्यांना गुरु भेटला नाही. पण तुकोबारायाला जो गुरु भेटला तो त्यांना वाटलं की माझा पंढरीचा पांडुरंग किती दयाळू आहे. मी गुरु शोधत होतो, तो माझ्यासाठी तो गुरु झाला. तसं आपल्याला वाटतंय का? आपण फक्त म्हणतो गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू, गुरुदेव महेश्वरा, गुरु हा साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्याला हे सद्गुरू मिळाले, पण आपल्याला वाटत नाही. तशी तुकोबारायाला अंतर पोट तिडकी म्हणून वाटलं त्याला. नेहमीचा टाकून की माझा पांडुरंग माझ्यासाठी सद्गुरू झाला. तसं आपल्यालाही वाटलं पाहिजे माझा. त्याशिवाय आपल्याला परमात्म्याची खरी वाटचाल सुरू होणार नाही.
मी कोण, तू कोण, हा विचार करायचा आपल्याला. आणि तो विचार सहज आपल्याला सद्गुरूंनी समजून दिला आहे. अनुग्रहाच्या आधी आपल्याला जो देव दिसत त्याच्यासमोर आपण सहज आताही जोडतो, पण त्यावेळेचा जो भाव होता तो सगळ्या देवावरती भाव. पण ज्ञानोबाने जो धीरज ज्या देवाला बसायला सांगितले त्या देवाचा आपल्याला पत्ता आपल्याला सद्गुरूंनी माहिती करून दिला आहे. म्हणून मी आणि तू कोण आहे याचा विचार आपल्याला सहज करतोय. मी तो हा विचार विवेक सुनावा गोविंदा माधव यासाठी ज्ञानेश्वर माऊली स्वतः सांगितले ज्ञानदेव म्हणे भजा आत्मदेवा आणि अखंडित सेवा करायची. मला सांगायचं होतं कोणत्या देवाला माऊली भजायला सांगितले, आत्मदेवाला भजायला सांगितले. पण हा आत्मदेवच आपल्याला माहित नाही. आत्मदेव जर माहिती करून द्यायचं असं तर सद्गुरू करावं लागेल त्याला, तेव्हा आत्मदेव होईल माहिती. आपलं काय झालंय, आपण जन्माला आलो पण आपलं नाव आपल्याला माहिती नाही. आणि जन्माला आलो म्हणजे एक दिवस जायचंय. उपजे ते नाशे, नाशे ते पुनर्पिटिशे, ते घटिका यंत्र देशे परिभ्रमेगा. मग मध्ये करायचंय काय, विठाला विठाला मध्ये करायचंय काय, तर तुकोबाराला म्हटलेला प्रश्न नाही का. तर मग उद्धार करायचे आपल्याला. या मनुष्य देहामध्ये येऊन प्रत्येक जीव हा कुठल्या ना कुठल्या कर्मधर्मानुसार जन्म घेतो. जन्म हा माणसाचा वासनेमुळे होत असतो. जन्म घेतलेला आहे वासनेच्या संख्येत. आणि आपण कुठली वासना घेऊन आलोय हे आपल्याला माहित नाहीये. असे खूप वासनेवरती धनावरती तुकोबारायचं अभंग आहे. नामदेवरायाचं एक आकड्यातला अभंग आहे. त्यांनी साधू संतांचे ग्रंथ वाचल्याने त्यांनाही प्रश्न पडले की एवढं जर या संसारामध्ये दुःख आहे तर ह्या दुःखातून कोण सोडली, माझी आई सोडली, माझा भाऊ सोडली तरी कोण, आपले मित्र कंपनी आपल्या जवळचे ते सोडवतील का आपल्याला ह्याच्यातून, सोडूया कोण. या मायाजाळातून फक्त आणि फक्त सद्गुरू सोडू शकतात. त्याच्यामुळं परमार्थामध्ये सद्गुरूला हे खूप उच्च स्थान आहे. देवापेक्षाही वरचं स्थान सद्गुरूला दिलेलं आहे.
म्हणून आता ही गुरुची जागा कोणी घेऊ शकत नाही असे या प्रमाणातून सांगितलेलं आहे. आणि जे तुकोबारायांना सद्गुरू भेटले, जे परंपरेने जे सद्गुरू परंपरा आहे तीच सद्गुरू परंपरा मायबापांना तुमच्या माझ्यापर्यंत सहज आयती घर चालत आली आहे. आणि जी तुकोबारायांनी ज्या पांडुरंग परमात्म्याने कृपा केली तीच कृपा तुमच्या माझ्यावर झाली आहे. आणि तुकोबारायला वाटत होतं की माझा विठ्ठल माझं काम करतंय, तर आपल्याला नाही का तो अनुभव येत? आपला विठ्ठल आपला सद्गुरू आपलं काम करतोय असा आपल्याला अनुभव येतो का नाही? हा प्रत्येक साधकाला 100% येतो. आपलाही मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली ना की सद्गुरू 100% पूर्ण करतात. म्हणून परमार्थामध्ये जो भी अनुभव आहे तो संतांना आलेला अनुभव आणि आपल्याला आलेला अनुभव आत्मप्रचिती, जे अनुभव आपल्याला आले आत्मप्रचिती तर शास्त्र प्रचिती, आत्मप्रचिती आणि गुरुप्रचिती हे सेम आहे. जे इथून पाठीमागे झालं तेच आपल्यासोबतही घडतं. पडलेला देहभाव वासना उत्पन्न झाली की इच्छा पूर्ण होती. बघा ना, बऱ्याच आपले उदाहरण आहे. पहिलं आमच्याकडे काहीच नव्हतं, पण आईचा सत्संग मिळाला, आईचे पायाचे नीट लागले, बाबाचे पायाचे नीट लागले आणि आमचं देही चांगलं झालं. आपल्याला समजत नाही की आपण जी वासना उत्पन्न करतो ती वासना काहीतरी पुण्याचा साठा आहे आपल्याकडं, म्हणून सद्गुरूला ती पूर्ण करावं लागते. पण मग आपण वासना धरायची कोणची हे खूप गरजेचं आहे. सद्गुरूच्या सत्संगामध्ये जर आपल्याला स्वतःचा उद्धार करून घ्यायचा असेल, वासना पूर्ण करायचं काम तर हे त्यांचं आहे, ते करतातच. पण आपण वासना धरली पाहिजे कोणची. आपल्याला एवढं अनमोल उद्धाराचं साधन दिले, पण त्या साधनाचा दुरुपयोग बऱ्याच गोष्टीसाठी आपल्याकडनं होत आहे असं मला तरी वाटतंय. त्याच्यामुळं जे सद्गुरूंनी ज्या साधनेसाठी आपल्याला ज्या कारणासाठी नाम दिलेलं आहे त्या नामाचा वापर फक्त त्याच्यासाठी झाला पाहिजे. कारण ते नाम दिलेलं आहे कशाला? आपण कोण आहोत त्याचा तपास लावण्यासाठी. आपण कुठून आलेलो आहोत, आपण कशासाठी आलेलो आहोत, कशासाठी आलेलो की आपण इथं पृथ्वी तलावर उद्धारासाठी. आम्ही वैकुंठ आम्ही वैकुंठवासी आहोत याची कारणासाठी आपण आलेलो आहोत उद्धार करण्यासाठी. आणि उद्धार कशाने होईल?
पण बऱ्याच देवाला कळतच नाही की आम्हाला अधिकार आहे उदाहरणाचा. कारण का कळत नाही तर कोणी सांगणारा भेटत नाही. आणि जरी कोणी सांगणारा भेटला तर तो जीव त्याचा ऐकत नाही. त्याला वाटतं हे काय वेगळेच उदाहरण आता कुठं राहिले, कालच भेटले होते आपल्याला, आज कुठं राहिले ते गेलं माऊलीच्या बरोबर. पण तसं नाही, माऊलीच्या बरोबर माझी सद्गुरुबाई नेहमी सांगते माऊलीच्या बरोबर कसं जायचं. आपला प्रपंच वाढवून आपला प्रपंच आपण बुडू देत नाही. आणि संतांचं पण कसं बुडत नाही बघा. जर आपलं प्रपंच वाढवण्यासाठी एका पहिल्या बायकोला जर नाही आपण झालं तर आपण दुसरी करतो, दुसरीला नाही झाली तर तिसरी करतो, तिसरीला नाही झालं तर भावाचं तरी पोरे मांडीवर घेतो, असं माझी सद्गुरू आई सांगते. आणि सहजच म्हणून जातात आणि माळकरी म्हणून जातात. ते पण ते आता कुठे राहिले ते ज्ञानोबा माऊलीच्या बरोबरच. पण हरिपाठ रोज म्हणतात, हरिपाठामध्ये त्याची रीत सांगितली आहे की ते नाम माऊलीच्या बरोबर नाही गेलं म्हणून. पण आपल्याला ऐकण्यामध्ये चूक होती किंवा सांगणाऱ्याला समजत नाही की काय सांगितलंय. ज्ञानोबा माऊली म्हणले, माझ्या सद्गुरूंनी मला कृपा केली, मला माझ्या गुरुने पूर्ण दिलं, पूर्ण अधिकार दिला आणि तो मी जसंच तसा लोकांसाठी ठेवलाय. निवृत्ती घेऊन कृपा केली पूर्ण, पुढे जे पावन कृष्ण नामे. ज्ञानोबा माऊली म्हणले ते ना मी अवघ्या जनासाठी हयाचं सोडून दिलंय आणि सगळं अवघ्याची त्रिलोकसुखी करून मी जाणार आहे. म्हणजे त्याच्यात सांगितले बघा काय परंपरामध्ये, ही परंपरा चालत आली कुठून आपल्यापर्यंत. त्याच्यानंतर आदिनाथापासून म्हणजे भगवान शंकरापासून हेच नाव पार्वतीला मिळालं, आदिनाथ उमा बीज प्रकटले आणि मच्छिंद्र लादले सहजस्थिती, सहजस्थिती मच्छिंद्र लादले आणि मच्छिंद्र लादले सहजस्थिती त्याची प्रेममुद्रा गोरक्षती दिली, पूर्ण कृपा केली गहिनी नाथा, गहिनी प्रसादे वृत्ती दातारा आणि ज्ञानदेव सारा चोजविले. ज्ञानदेवाने सगळे चोजून ठेवले आणि सहज म्हणतात की आता कुठं राहिले. असं नाही, मायबाप संतांचं हा ठेवाय ना जसा तसाच आहे. आपल्याला समजत नाही तो आपल्या बुद्धीचा दोष आहे. कारण सांगणाऱ्याला समजत नाही म्हणून ऐकणाऱ्याला समजत नाही. या जागेवरती उभा राहणारा पहिला शहाणा पाहिजे. त्यामुळं संत करतात आणि संत करण्यासाठी जर असं पाठापाठ पाठांतर करून कळणार नाही. जर संत करायचे असतील तर त्या संतांच्या जातीचा भाव लागेल. आणि सद्गुरूचं काम काय, ते आपल्या शिष्याला आपल्या जातीचं करतात. संतांचं काम काय, त्याला अपना सारी तुकोबरायाला वाटतं की आपल्यासारखे संत का तात्काळ केलं संतांनी नाही का. आणि मग सगळं कुठं कळतं. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण ते हरिलाच घाते. मग तिथून पुढे कळतं. नाही तर अगोदर फक्त आपण म्हणतच होतो 4 जनाशाही सत्तर कारण 18 पुराण हरीची घातली. पण पंच हरिला घातले, पंढरपूरच्या घातले,
तर आपल्या गावातल्या मारुतीच्या गातेत कोणत्या ह्याच्या गातेत त्याचा तपास नव्हता आपल्याला, पण आपल्याला समर्थ सद्गुरू भेटला. जगामध्ये सगळं भेटलं आपल्याला, पण हा जो सद्गुरूचा सत्संग आहे हा आपल्याला भेटणार नाही परत. त्यामुळं कुठेही कार्यक्रम असला वेळातला वेळ काढून आपण तो सद्गुरूचा सत्संग आणि हा आनंद हा लुटायचा. कारण एकदा गेलेले दिवस परत येत नाही. विठ्ठल विठ्ठल भारुडाचाही कार्यक्रम करायचा आहे. आपल्याकडे वेळ जास्त नाही, 11 पर्यंत कपे हात करत नको तसे बोट दाखवून. विठाला अल्पशा माझ्या बुद्धीप्रमाणे मला आज खरं तर हरिभक्त पारायण दयानंद महाराज रतनगाव यांची कीर्तन सेवा होती. काही कारणास्तव ते नाही येऊ शकले. त्यामुळं माझ्या आईने मला सेवा करण्याची संधी दिली आणि 1 तास जी मी तुमच्या पुढे सेवा केली ती मी काहीच केलेलं नाही. साळुंकी मंजुळ बोलत सेवानी बोलविता धनी वेगळाच. हे कुणीतरी माझ्यात बोलतंय, पण कोण बोलतंय? विठाला विठाला जे चांगला असेल ते माझ्या सद्गुरूचा आहे. जो काही एखादा चुकीचा शब्द अपशब्द असेल माझ्याकडनं गेलेला तो माझ्या बुद्धीचा दोष आहे. आणि अभंगाच्या सर्व भावाला तर तुम्हाला सांगितलेलंच आहे, पण तुकोबराय म्हणतात जे काही त्या अभंगामध्ये पूर्ण सांगितलं ते जर तुम्हाला त्याच्यावरती विश्वास नसेल तर ते शेवटच्या चरणामध्ये विश्वास
माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणचे देव पण येथे भाव पूर्वी वासना तिथे आपण आकाशाले मानवी संभाळती आणि आघात निवार्या योगक्षमताचे जाणीव भारी वाटतावे करुणिया उतावणी नाही विश्वास जामनी पहावे पुराणे विचारुनी सज्जना माय बापांनो कधी शिकली कटकट वाकडी कधी जीव जाणे मला माहित नाही जे काय बोललो असं ते सर्व माझ्या सद्गुरूच्या कृपेने जोडलं कारण मी काय कीर्तन करणारे मी महाराज नाही परमार्थाचा माझा काही संबंध नव्हता पण समर्थ सद्गुरूची भेट झाली आणि अचानक एक दिवस त्यांनी मला कीर्तनासाठी माझ्याकडे बोट दाखवलं आणि उठ म्हटलं तर कीर्तन करायचं त्याच्यामुळे बोलताना थोडासा गोंधळ होऊ शकतो पण सद्गुरूचं सामर्थ्य एवढं आहे बाबा त्यांनी फक्त कुणाकडे बोट दाखव आणि उठ बाबा तुला कीर्तन करायचंय आणि त्यांनी दोघं 1 तास 2 तास 1.5 तास जेवढी त्याची होईल तेवढं बोलावं एवढा माझा सद्गुरू श्रेष्ठ आता त्याच्यानंतर भारुडाचा कार्यक्रम होणार आहे दादागिरी तयारी करायला आणि पठाडे नाणी यांचे भारुडाचा कार्यक्रम आहे 1 5 मिनिटं फक्त सर्वांनी फ्रेश होऊन यायचे लगेच 5 मिनिटांमध्ये